सर्दीच्या काळात 9 मिलीमध्ये आपल्याला खूप ड्रायनेस होते आणि सोरायसिसच्या रुग्णांची ड्रायनेस अत्यंत वाढते, त्यामुळे त्यांना क्रॅक्स, पेन, ब्लीडिंग किंवा फ्लेकिंग यांचा सामना करावा लागतो आणि सोरायसिस वाढलेलं दिसतं. नमस्कार, मी डॉक्टर मेघा चतुर्वेदी तुम्हाला सांगायला आले आहे की तुम्ही घरच्या घरी सोरायसिससाठी फ्रेंडली मॉइश्चरायझर कसा तयार करू शकता, ज्यामुळे तुमची ड्रायनेस नियंत्रणात राहील आणि तुमचे पॅचेस वाढणार नाहीत. तुम्हाला पुन्हा कष्ट पडणार नाही आणि ब्लीडिंग होणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे? काहीच नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओ सोबत इन्ग्रेडियंट सहजपणे आपल्या किचनमध्ये शोधू शकता. तुम्हाला 1 कप कोकोनट ऑइल घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला एलोवेरा जेल घ्यायचा आहे. हे नैसर्गिक असलं पाहिजे, मार्केटमधील नाही. तुम्ही थेट प्लांटमधून त्याचा जलभाग काढाल. तिसरं, तुम्हाला शिया बटर घ्यायचा आहे. तुम्ही कोकोनट ऑइल घेतल्यास, समजा तुम्ही 100 ml कोकोनट ऑइल घेतला आहे, तर त्यात तुम्ही 2 एक्स्ट्रॅक्ट ऑफ एलोवेरा जेल मिक्स कराल आणि त्यात किमान 4 टेबलस्पून शिया बटर घालाल. चांगलं मिक्स करा आणि रोज स्नानानंतर लावा. जेव्हा तुम्ही वॉश करत आहात तेव्हा लावा किंवा दिवसभरात 2 ते 3 वेळा मॉइश्चरायझर लावा, कारण कोकोनट बटरमध्ये व्हिटॅमिन ई आहे आणि ते खूप चांगला नर्सिंग एजंट आहे आणि सर्वांनाच ते सूट करतं. त्यामुळे हे आप एक बेस ऑइल घेतला आहे. एलोवेरा जेल स्वतःमध्ये ड्रायनेस नियंत्रणात ठेवतं आणि तुम्हाला नर्सिंग देतं. तुमच्या फ्लेकिंगवर नियंत्रण ठेवेल. पुढचे शिया बटर ऑब्वियसली मॉइश्चरायझिंग एजंट आहे आणि ते चांगलं नर्सिंग करेल, मॉइश्चराइज करेल, ड्रायनेस होऊ देणार नाही आणि तुमच्या त्वचेवर एक बॅरियर तयार करेल, ज्यामुळे तुमची त्वचा डॅमेज होणार नाही आणि सोरायसिस वाढणार नाही. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ ऐकताना ही क्रीम तयार करू शकता. रोज 2 ते 3 वेळा लावा आणि काही दिवसांनी तुमची ड्रायनेस नियंत्रणात येऊ लागेल आणि तुमचा सोरायसिस वाढणार नाही. आणि जर सोरायसिस ठीक होत नसेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आमच्याशी संपर्क साधा, आमच्या टीमशी बोला आणि तुमचा सोरायसिस संपवा. धन्यवाद आणि काळजी घ्या.